बातमी नाशिकमधून आहे। नाशिक घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यासह घाटमाथा भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा जारी करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या हाय अलर्टवर आहे। नांदूर मध्यमेश्वर मधून 9465 क्युसेक तर दारणा धरणातून 5408 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। सगळे नागरिकांना माझं आव्हान आहे की अजिबात घाबरू नका, सतर्क राहा आणि जो लो लाइंग एरियाज आहेत तिथून शिफ्ट करण्याची अगर स्थानिक प्रशासनाने सांगितलं तर आपण कृपा करून शिफ्ट करा। यदि शिफ्ट करण्याची गरज असेल आणि काही सामान वगैरे त्या भागात ठेवण्यात आले असेल तर त्याला सुरक्षित ठिकाणी आपण शिफ्ट करा। प्रिकॉशन घेणं आणि जास्त तयारी करणं ते दरवेळी उचित असते। गरोदर माता ज्यांचे ड्यू डेट 5 तारीख पर्यंत आहे त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची सूचना जिल्हा परिषदने काढलेली आहे। शाळा व कॉलेजेसच्या संदर्भात गरज असेल तर त्याच्याबद्दल निर्णय उद्या घेण्यात येणार आहे, ज्यावेळी स्पेसिफिक सूचना आणि कुठले क्षेत्र बाधित होणार आहे त्या संदर्भात माहिती मिळेल। परंतु तिथपर्यंत कुठल्याही अफवावर आपण कृपा करून लक्ष देऊ नका। आपण पाहतो इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह घाटमाथा भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। आज नाशिक घाटमाथा परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन हे सध्या हाय अलर्ट मोडवर आहे।